बिरहन मुंबई महानगर पालिका में विभिन्न पदों पर काम करने वाले भिवंडी तालुका सोनाले गांव के श्री प्रकाश बंडू पाटिल के रिटायरमेंट के शुभ अवसर पर बिरहन मुंबई महानगर पालिका के पांजरापुर संकुल व उनके निवास स्थान सोनाले गांव में सत्कार समारंभ का आयोजन आज दिनांक 31 मई 2024 को बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर स्नेहा पाटिल मैडम, जाधव मैडम, भेड़े साहेब, बाजीराव पाटिल, तुषार पाटिल, बंटी पाटिल सहित भारी संख्या में अनेकों मान्यवर, मित्र मंडली, नातेवाईक व सोनाले गांव के ग्रामस्थ मंडलों ने उपस्थित होकर श्री प्रकाश बंडू पाटिल को शाल व पुष्पगुच्छ देकर स्वागत किया और उनको शुभेच्छा दी। महापालिका सेवा त्यांनी जॉईन केली ती 31 मे 1986 ला टेम्पररी म्हणून ते लागले। त्यानंतर लगेचच 27 जानेवारी 1987 ला ते महापालिका सेवेत कायम झाले। सर्वप्रथम त्यांनी सहाय्यक अभियंता गळती नियंत्रण या ठिकाणी जवळपास 22 वर्ष जे बी वॉर्डच्या अंडर येतात सिटीमध्ये प्रॉपर त्या ठिकाणी 22 वर्ष त्यांनी काढलेली आहेत। आणि साधी गोष्ट नाही, सिटीमध्ये कामाचा ताण काय असतो हे आपल्या प्रत्येकाला माहिती आहे, ज्यांनी सिटीमध्ये काम केलेलं आहे। साधी गोष्ट नाही, 22 वर्ष एखाद्या ताणतणावाच्या ठिकाणी काम करायचं, 22 वर्ष त्यांनी तिथे काम केलेलं आहे। त्यानंतर ते ट्रान्सफर घेऊन विद्युत उपकेंद्र साहेब आहेतच या ठिकाणी त्यांनी जवळपास इथे सुद्धा 11 वर्ष काम केलेले आहे, सबस्टेशन जवळच आहे। आणि त्यानंतर फायनली ते जवळजवळ 2020 मध्ये आता जिथे आपण आहोत त्या उदंचन केंद्रामध्ये त्यांनी सेवा चालू केली। इथे असताना 27 डिसेंबर 2021 ला त्यांना प्रमोशन मिळालं जोडारी 2चं। आणि त्यानंतर आजतापर्यंत असं काय की इथेच कार्यरत आहेत। तर थोड्या वेळापूर्वी आमचे जे आधीचे ई होते त्यांची आता जस्ट काही महिन्यापूर्वी तिथनं बदली झालेली, ते इथे खास करून त्यांना भेटायला आले। तेव्हा एक निखार साहेब, आमचे लाडके निखार साहेब, तर ते आवर्जून तुम्हाला भेटायला इथे आलेले। तुम्ही ऑन द वे होते, ट्रॅफिकमध्ये होते, त्यामुळे तुमची गाठ भेटण्यासाठी त्यांनी काही गोष्टी मला सांगितल्या आणि जाणीवपूर्वक सांगितलं की हे बोलच तिथे। तर त्यांनी सांगितलं हे आता जे पुढचे शब्द आहे ते त्यांचे, त्यांनी असं खास करून सांगितलं की जेव्हा सोमा इथनं रिटायर झाले त्या आधीचे, तर लिखार साहेबांना एक मनात धाकधूक होती की येणार त्याच्या येणारा माणूस कसा असेल, चांगला असेल नसेल, पण त्यांनी मला सांगितलं की त्यांच्या अपेक्षेपेक्षाही चांगला व्यक्ती प्रकाश पाटील यांच्या रूपात पंपिंगला आला। आणि त्यांनी त्यांच्या सांगितलं की एवढा मनमिळावू व्यक्ती, सांगितलेलं काम कधीही ज्यांनी टाळलं नाही, प्रेमाने एक बारी ज्यांनी केलं, सगळ्यांशी मिळून मिसळून राहिले असे। आणि कामाच्या बाबतीत निघार साहेबांनी सांगितलं त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही, जे काही त्यांना काम सांगितलं त्यांनी व्यवस्थित केलं। आणि असे कर्मचारी मिळणं ही पण भाग्याची गोष्ट असते असं लिखार साहेबांनी मला आवर्जून म्हणायला सांगितलं। तसे आमचे लाडके प्रकाश पाटील साहेब आहेत आणि लिखार साहेबांनी तुम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत। मला पहिली सुरुवात माझी 31 मे 1986 साली सुरुवात झाली, महापालिकेत सेवेत लागलो। त्याच्यानंतर मी 27 जानेवारी 1987 साली परमनंट झालो। सहाय्यक अभियंता गळती नियंत्रण या ठिकाणी मी 22 वर्षे सर्व्हिस केली। त्याच्यानंतर पांजरापूर येथे मदतनीस म्हणून सर्क्युलर आलं, त्याच्यात मी अर्ज केला आणि मला इथे 27 नोव्हेंबर 2008 साली 3A सबस्टेशन येथे जॉईन झालो। त्याच्यानंतर तिथून मी 14 वर्षे सर्व्हिस केली। तिथून मी 2020 ला उदंचन केंद्र पंपिंग या ठिकाणी आलो आणि थोड्या दिवसानंतर मला प्रमोशन मिळाले। इथे सबस्टेशनला आलो, तिथे सर्व कामगार आणि अधिकारी म्हणजे जसे एखाद्या कुटुंबामध्ये वागतो त्या पद्धतीने आम्ही काम केलं मिळून मिसळून। आणि पंपिंगमध्ये आलो, मला असं वाटलं की थोडासा काम पाहिजे, सबस्टेशनला काम कमी होतं पण काम पाहिजे म्हणून मी पंपिंगमध्ये आलो। तर इथे काम करायला मला आवड होती पंपिंगमध्ये। त्याच्यानंतर मी फिटर झालो, व्यवस्थित अधिकारी पण चांगले भेटले, मॅडम पण व्यवस्थित भेटल्या, माझे व्यवस्थित त्यांनी हे केलं, म्हणजे कामाचा जो हे आहे त्यांनी माझ्याकडनं करून घेतलं। एवढेच बोलून माझे 2 शब्द संपवतो।
वन मोर. पाटील आणि आमचा परिचय मला वाटतं 2008 मध्ये जेव्हा 3 सुरू झालं, 3 सबस्टेशन आणि पंपिंग तेव्हापासूनचं. तेव्हा 3 सबस्टेशन आणि 3 पंपिंग एकत्र कुटुंब असायचं, एकत्र नाश्ता असायचा, बऱ्यापैकी जेवण एकत्र असायचं. दोन्ही प्लांट एकमेकांना ओळखत असल्यामुळे सगळे प्लांट्सचे हेल्परपासून सगळेजण आम्ही एकमेकांना ओळखायचो, एकमेकांना नावाने ओळखायचो, जाणं येणं रेग्युलर असायचं. नंतर कामाचा वाढता व्याप, त्यामुळे आपापल्या ॲक्टिव्हिटी वेगवेगळ्या झाल्यामुळे पंपिंग वेगळं झालं आणि सबस्टेशन वेगळं होऊन आपापल्या कामामध्ये व्यस्त राहायला लागलो. त्यानंतर फारसा परिचय यायला नाही लागला, फारसं बोलणं नाही व्हायचं, कमी होत गेलं हळूहळू. 2020 मध्ये जेव्हा सोमानंतर पाटीलची इथे बदली झाली, जो लिखार साहेबांचा पहिला प्रश्न होता तोच प्रश्न मलाही पडला होता की आता कसं होणार. एक कुटुंब असतं ना, त्यामध्ये सगळ्यांनी जेव्हा एकत्र सगळे चालत असतात ते खूप महत्त्वाचं असतं. त्यामध्ये एकही व्यक्ती बाहेरून आला तो समाविष्ट होणं म्हणजे एकत्र सगळ्यांमध्ये साखरेसारखा किंवा मिठासारखा घुळणं फार महत्त्वाचं असतं. त्या व्यक्तीने जर वेगळं काय करायला लागलं मग ते अवघड होतं, कारण की मग एकोपा असतो कुटुंबाचा तो बिघडतो. पण पाटीलचं मी याबाबतीत कौतुक करते की पाटीलने आल्यापासून फार कमी बोलतात पण त्यांच्या कामात तत्परता असते. इतर लोकांकडून काम करून घेणं, सोबत राहणं. एखादं मीठ कसं जेवणामध्ये विरघळतं पण ते नसलं तर मग त्याची उणीव भासते, तसा म्हणजे पाटलांचा स्वभाव आहे. पाटील अतिशय मितभाषी, कमीत कमी बोलतात पण कामाच्या ठिकाणी त्यांना एकदा दाखवलेलं काम पुन्हा ते विसरत नाही किंवा पुन्हा त्यांना सांगायची गरज पडत नाही की हे अशा प्रकारे करायचे. तरी कामं अशी होती की जी प्रत्येक पंपानुसार बदलत जातात, पण तेव्हाही पाटलांचा अनुभव कामाला येतो. माझ्यापेक्षा जास्त तर जाधव मॅडमना अनुभव आहे त्यांचा, आणि जाधव मॅडम नेहमी त्यांचं प्रशंसा करतात त्या बाबतीमध्ये की कुठेही जाताना पाटील सोबत असले की त्या बऱ्यापैकी रिलॅक्स असतात, की त्यांना पुन्हा एकदा सांगायची गरज पडत नाही, पाटील बऱ्यापैकी हँडल करतात सगळं काही. हीच गोष्ट जेव्हा नवीन आपले अधिकारी येत आहेत, जेवणाच्या सोयी आहेत, इतर ज्या उत्साहाने करण्याच्या गोष्टी आहेत त्याही त्या अग्रसर असतात, आनंदाने करतात, अगदी स्वइच्छेने करतात. हे फार महत्त्वाचं आहे. कधीच त्यांची तक्रार कोणाविषयी आली नाही, कधी त्यांनी कोणाविषयी कुठल्या कामाविषयी हे वागा गेलं नाही की हे करायचं नाही, हे माझं काम नाही, कधीच नाही. त्यामुळे आज पाटलांचं जेव्हा निवृत्ती होते आणि त्यांचा पंपिंगमधला आत्तापर्यंतचा जो सेवाकाळ आहे तो समाप्त होतो, याबद्दल थोडीशी वाईट वाटते आहे, कारण की त्यांनी आत्तापर्यंत खूप चांगली सेवा दिली आहे. एक अधिकारी म्हणून एवढं सांगेल की असे कर्मचारी लाभणं हा भाग्याचा आहे, भाग्याचा भाग आहे, हा खूप मोठी गोष्ट आहे. आणि पाटील, तुमच्या पुढील आयुष्यासाठी तुम्हाला सदिच्छा देते, आणि तुमच्या सौत आहेच खमक्या, त्याशिवाय तुमची एवढा कार्यकाल झालाही नसता. यापुढेही त्यांचा खंबीर सपोर्ट आहेच तुम्हाला. एकमेकांना सांभाळा, बस सगळ्या कुटुंबियांनी त्यांना जपा आणि तुमचं आरोग्यदायी आयुष्य पुढे जावो हीच सदिच्छा. इकडे बघ मावशी, इकडं. गुड. थँक्यू. आमचा फोटो काढा. माझ्याकडे बघा, इकडे समोर माझ्याकडे. ओके, या इकडे समोर. थांबा एक मिनिट. माझ्याकडे बघ. वन मोर.
प्रकाश पाटील जसे मी सबस्टेशनला आले तसे ऑलरेडी ते तिथे होते काम करत. बरीच वर्ष आम्ही एकत्र काम केलं आहे आणि त्याच्यात ते चांगले कामात नेहमी चांगले होते. सगळ्यांशी खूप छान वागायचे आणि स्वयंपाक पण खूप छान करायचे. त्याच्यामुळे ते नेहमीच आठवणीत राहतील आणि त्यांनी वरचेवर आम्हाला भेट देत राहावी आणि आमची आठवण ठेवावी. त्यांना पुढील आयुष्यासाठी मी शुभेच्छा देते. प्रकाश पाटील हे 2008मध्ये मुंबईतनं सबस्टेशनमध्ये आले, मदतीस म्हणून आले. आम्ही जवळ 14 वर्ष एकत्र काम केलं आणि 14 वर्षामध्ये आमचे खूप चांगले ऋणानुबंध एकमेकांशी जोडलेले आहेत आणि सर्व अधिकारी कर्मचारी बंध सगळ्यांशी त्यांचं आपुलकीचे आणि सर्व काही संबंध होते, आजपर्यंत आहेत, यापुढेही ते राहतील अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो आहे. वरचेवर आम्ही त्यांना नेहमी भेटत जाऊ, त्यांनी देखील आम्हाला भेटायला यावं आणि आमचे जे संबंध आत्तापर्यंत आहेत तसेच यापुढे टिकून राहावेत हे मी त्यांना शुभेच्छा देतो आणि आमच्या विद्युत उपकेंद्राच्या वतीनं त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. प्रकाश पाटील हे आमच्याकडे जेव्हा उदंचन केंद्रामध्ये आले तेव्हा ते एकदम शांत आणि छान त्यांचा स्वभाव होता आणि त्यांची गाडीचा मी खूप वापर केला की मला जेव्हा 3A फिल्टरला वगैरे जायचं असायचं तेव्हा मी त्यांची गाडी घेऊन जायचे आणि ते कधीही मला काही कुरकुर न करता त्यांची चावी द्यायचे आणि जेवण तर ते खूप सुंदर बनवतातच. त्याचा लाभ आम्ही खूपदा घेतला आहे आणि ते त्यांचं सगळं पुढचं आयुष्य सुखासमाधानाचं आरोग्याचं जावं हीच माझी इच्छा आणि आमच्या सगळ्यांची शुभेच्छा त्यांना. पाटील आणि माझी ओळख सबस्टेशनपासून. सबस्टेशनला जवळपास त्यांच्यासोबत 6-7 वर्ष काम केले. त्यानंतरनं इकडे आल्यानंतर पंपिंगला पण आम्ही एकत्र काम केलेलं आहे. तर सांगायचं झालं तर सांगेल ते काम करणार आहे. कधीही कामाला नका म्हणजे काम मी करणार नाही किंवा कुठल्याही गोष्टीला काही कारण न देणारे म्हणजे न कारण देता काम करणारे हे असे गुणी आणि कधी आणि खूप समजूतदार व्यक्ती आणि तसेच जेवण बनवण्यामध्ये खूप कौशल्य, खास करून मच्छीमध्ये वगैरे. तर त्यांच्या पुढील वचनीसाठी खूप खूप शुभेच्छा. बरं, प्रकाश पाटलांचा आणि माझा ऋणानुबंध 2016 जेव्हापासून मी महापालिकेच्या सेवेत रुजू झालो तेव्हापासूनचा. महापालिकेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर प्रकाश पाटील कामात तत्पर, कामात प्रामाणिक, आपल्यावर टाकलेली जबाबदारी कशा प्रकारे आपण चांगल्या प्रकारे पार पाडू असा नेहमी त्यांचा आस असायची. सोबतच्या कामगारांना सोबत घेऊन काम चांगल्या प्रकारे पार पाडायचं एवढाच त्यांचा उद्देश असायचा. कामात कधी त्यांची तक्रार नाही, सहकार्यांबद्दल कधी तक्रार नाही आणि स्वभावाचा म्हणाल तर एकदम साधा सरळ आगरी स्वभावाचा जसा माणूस असतो तसा हा माणूस. जे पटलं नाही तेही सरळ बोलून मोकळं व्हायचं आणि अशा माणसांसोबत काम करायला आणि राहायला मजा येते. म्हणून पाटील आणि आमचं नेहमी चांगले संबंध राहिले, असेच चांगले संबंध याच्या पुढेही राहतील अशी मी पाटलांना ग्वाही देतो आणि त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी, सेवानिवृत्तीच्या पुढच्या आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो आणि आता स्वतःसाठी थोडंसं आयुष्य जगावं असं मी त्यांना जाताना एक साहेब म्हणून तरी सल्ला देतो. थांबा एक मिनिट. हो थांबा एक मिनिट. वन मोर. काय शुभेच्छा देणार. आता जवळजवळ 37 वर्षी जी नोकरी केली त्या नोकरीच्या काळामध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारचा आपला कळंक लावलेला नाही आणि पुढील आयुष्य त्यांना सुख समृद्धीचं जावो आणि आपल्या फॅमिलीसहित बाहेर देशाला जर फिरायला गेले तर चांगलं होईल, कारण पूर्ण आयुष्य कामच करून गेलेलं आहे. मला असं वाटतं की त्यांनी विजा काढून दुसरं जर बाहेर देशाला फिरायला गेलं तर जरा चांगलं होईल. महानगरपालिकेत जवळजवळ 37 वर्षे काम केले. वयाच्या 21व्या वर्षानंतर ते कामाला लागले आणि आज वयाच्या 18व्या वर्षी ते सेवानिवृत्त होत आहे. शुभेच्छा त्यांना. आता जो केलेला कारभार त्यांनी भगवंतांनी चांगला जर आवडला तर याच्यापुढे त्यांनी चांगलं राहायला पाहिजे, शुभेच्छा देतोय.
प्रथमतः आलेल्या सर्व मान्यवर पाहुण्यांचं अपतेष्ट नातेवाईक सगळे सविर हितचिंतक मित्र परिवार सामाजिक शैक्षणिक राजकीय क्रीडा उद्योग वारकरी संप्रदाय स्वाध्याय परिवार आणि श्री नानासाहेब धर्माधिकारी श्री सदस्यांचं आज बृहन्मुंबई महानगरपालिका उदंच सेवा करून आज शासकीय नियत वयोमानानुसार जरी सेवानिवृत्त होत असले यापूर्वी आज सायंकाळच्या अर्थातच 5 वाजता ते अनेक नातेवाईक या ठिकाणी उपस्थित आहेत. थँक्यू. बृहन्मुंबई महानगरपालिका रिद्धी सिद्धी डेव्हलपरचे स्वागत आहे. अगदी जुने मित्र असतील 37 वर्ष सेवा करणारे प्रकाशजी पाटील साहेब निरंतर फूल जोडलं गेलं की फुलाचा एक फुलार तयार होतो आणि त्यांचा संपूर्ण कोणीही जायचं नाही. या ठिकाणी लाखिवली गावचे आमचे उत्पे एक महत्त्वाची भूमिका बजावणारे आणि प्रत्येक कार्यक्रमात शब्द जायचे कल्लोल. थँक्यू. अर्धा येता का समोर आमने पाण्यावर गरज असते मग येत असताना मित्रांनो आज आपण बघितलं तर यांचे मोठे मेवणे संतोषजी पाटील आपलंही मनापासून हार्दिक प्रकाशजी पाटील साहेबांना शेवटला स्लोगन देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या अर्थाने खऱ्या अर्थाने प्रकाशजी पाटील साहेब असतील हे साहेबांचं सुद्धा या ठिकाणी शुभ आगमन झाले. ते कवाडा वावरून आलेले आहेत. थँक्यू. हरिभक्तपणे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत केलेले प्रकाशजी पाटील साहेबांनी सोडली तर उडून जातात मात्र हळूवार जपली. एक स्त्री असते आणि एका सुंदर स्त्रीच्या मागे एक पार्लरवर या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. ओके. सेवा पूर्ण करणारं हे व्यक्तिमत्व त्या व्यक्तिमत्व संजयजी थाळे साहेब ग्रामपंचायत सदस्य सोनाणे हे सुद्धा शुभेच्छा देताना आपण या ठिकाणी पाहतोय. थँक्यू. होत असतात मात्र दिवण त्यांचेही करूया मनपूर्वक स्वागत. ते सुद्धा शुभेच्छा देताना ते अर्थातच जमवण्याचं काम केलेले प्रकाशजी पाटील साहेब. तुम्ही इकडे बघा. थँक्यू. स्वागत आहे. त्याच्यावरती आगमन झालेलं आहे. थँक्यू. या इकडं समोर. थँक्यू. या इकडे बघा. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. थँक्यू. पुढे तुम्ही मागे भाजीकडे बघा समोर. इकडे बघा इकडे बघा. उत्सवामध्ये अगदी विशुभाऊंच्या सोबतीला राहून अगदी विशुभाऊंच्या सावलीप्रमाणे थँक्यू देत आहे. चला 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 चला. दरवर्षीप्रमाणे रोताताई गोपाळ या ठिकाणी शुभेच्छा देताना थँक्यू. इकडे घ्या. त्यांना निघायचं आहे त्याकरिता आपली आपण गाडी लवकरात लवकर कार्यकर्ते मोहनजी पाटील साहेब हे सुद्धा शुभेच्छा. कटोरे साहेब आपलं पुन्हा संपूर्ण टीम गेल्या 11 ते 12 वर्षापासून सदोदित त्यांचे दोन्ही सुपुत्र परिवार छोटा पॉकेट बडा धमाल. आपण ज्या ठिकाणी गाडी ते सर्व साहित्य दाखवण्याचं काम या ठिकाणी आपण केक मध्ये दर्शवलं जात आहे. ते सॉन्ग रेडी ठेवायचं आहे. सर्वांनी who would believe that to be happy, content.
साडू परिवार आपण या ठिकाणी अर्थातच थँक्यू. सोनाली नगरीमध्ये आपण जमलेलो आहोत, त्यांना शुभेच्छा देण्याकरिता. परत